शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे. माजी खासदार संजय काका पाटील. सांगली जिल्ह्याचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी या मागणीसाठी आज दिनांक 31 ऑक्टोबर रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले आहे. या उपोषणामध्ये जिल्ह्यातील अनेक शेतकरी तसेच काका समर्थक सहभागी झाले होते. यावेळी माजी खासदार संजय काका पाटील प्रसार माध्यमांशी बोलत होते. पाहूया ते काय म्हणाले ते. आमची ही मागणी आहे की शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे. या मागणीसाठी जिल्ह्यातली काही प्रमुख मंडळी घेऊन आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बरोबर हे आंदोलन करतोय. मागणी आमची एकच आहे की त्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे. जे सरकारनं दिलेलं आश्वासन आहे तो शेतकरी आज अवकाळीमुळं आणि अतिवृष्टीमुळं अतिशय अडचणीत आहे. तेव्हा या सगळ्या प्रक्रियेमध्ये राज्य सरकारनं 7-8 महिन्याचा वेळ न लावता ज्यांचे पंचनामे तुम्ही केलेले आहेत, ज्यांचं उत्पन्न आलेलं नाही, कोरडवाहू असतील किंवा बागायत असेल, या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा लवकरात लवकर सुरुवात करा. सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. त्याशिवाय शेतकरी कर्ज काढलेलं भरू शकणार नाही. म्हणून लवकरात लवकर हा निर्णय घेण्यात यावा.